आणि त्या वादग्रस्त विधानाचा त्यांना तोटा बसलेला होता, म्हणून त्यांचं लोकसभेला 2024 साली भारतीय जनता पार्टीने तिकीट कापलेलं होतं। मात्र असं असताना त्यांना विधानसभेच्या निवडणूक उतरवलं आणि तेही कालकाजी या विधानसभा मतदारसंघामध्ये। कालकाजीमध्ये जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर महिला काँग्रेसच्या ज्या अध्यक्ष आहेत अलका लांबा यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे आणि ही लढत जी आहे ती खूप टफ पद्धतीने होताना बघायला मिळते। अलका लांबा यांनी देखील जोरदार प्रचार केला होता, घरोघरी जाऊन काँग्रेसच्या योजना किंवा शीला दीक्षित यांनी कशा पद्धतीने काम केलेलं होतं, काँग्रेस सत्तेवरती आल्यावर आम्ही कशा पद्धतीने काम करू, हे मुद्दे जे आहेत ते अलका लांबा यांनी प्रचारामध्ये मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। आतिशी यांनी साधारणतः 4 ते 5 महिने दिल्लीचं मुख्यमंत्री पद हे जे आहे ते स्वीकारल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं, कारण अरविंद केजरीवाल जेव्हा जेलमध्ये गेले आणि जेलमधनं बाहेर आल्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आतिशी यांना मुख्यमंत्री केलेलं होतं। त्यामुळं आतिशी, अलका लांबा आणि रमेश बिधुरी जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत या तिघांमध्ये काटेकी टक्कर सध्या तरी या कालकाजी विधानसभा मतदारसंघामध्ये होताना आपल्याला बघायला मिळते। शेजार निश्चितच यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा मनीष सिसोदिया यांच्या जागेचा सुद्धा होता। मनीष सिसोदिया हे अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जात असले तरी त्यांच्यावर देखील गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते दिल्लीमध्ये झालेले होते। तर या आरोपांचा परिणाम जो आहे तो मनीष सिसोदिया यांना सुद्धा भोवणार आहे का, काय नेमकं चित्र सध्या दिसतंय? मनीष सिसोदिया यांचा जंगपुरा हा मतदारसंघ आहे सध्या, त्या मतदारसंघातनं मनीष सिसोदिया हे निवडणूक लढवत आहेत। मनीष सिसोदिया यांचा मतदारसंघ बदलल्याचं बघायला मिळालेलं। मागचे 10 वर्ष पडपडगंज या मतदारसंघामधनं मनीष सिसोदिया हे आमदार होते, मात्र आता मनीष सिसोदिया यांनी आपला हक्काचा पडपडगंज हा मतदारसंघ सोडून जंगपुरा या विधानसभा मतदारसंघातनं निवडणुकीच्या रिंगणात मनीष सिसोदिया उतरल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। हा जंगपुरा जो मतदारसंघ आहे तो दलित, मुस्लिम यांचा मतदारसंख्या जास्त असणारे कंबाईन मतदारसंघ आहे। त्यामुळं त्या मतदारसंघातील जनता म्हणजे जे आम्ही मगाशी सांगत होतो तसं की रेवडी योजनेचा फायदा घेणारे जे मध्यमवर्गीय किंवा दिल्लीतील जे कमी याची जनता आहे ती जनता अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे मनीष सिसोदिया यांना मतदान करते हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। जेव्हा दिल्ली दारू घोटाळ्याचा आरोप झालेला होता त्या दिल्ली दारू घोटाळ्यामध्ये मनीष सिसोदिया यांना देखील जेलवारी भोगावी लागलेली होती। आम आदमी पक्षाचे जे महत्त्वाचे नेते जेलमध्ये गेलेले होते त्यात मनीष सिसोदिया यांचा सगळ्यात जास्त काळ जेलमध्ये गेलेला होता आणि मनीष सिसोदिया सध्या जामिनावरती बाहेर असल्याचं बघायला मिळतंय। दिल्लीमध्ये आम आदमी पक्षानं जे प्रचार केलेला होता ते म्हणजे किंवा आम आदमी पक्षाचे ज्या महत्त्वाचे मुद्दे होते त्यातली शिक्षा नीती किंवा आम्ही विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षण दिलं हे सांगितलं जातं आणि त्या